ज्याच्या ध्यानी मनी राम त्याचे होईल सारे काम. बोला राम राम रे सीता राम राम रे. जय श्रीराम. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती. तर या सोहळ्याला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. 22 जानेवारी 2025ला राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. तर आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार 11 जानेवारी 2025 रोजीच राम मंदिराची पहिली वर्षगाठ साजरी केलेली आहे. पहिला वर्धापन दिन साजरा केलेला आहे. आपण 22 जानेवारी ही तारीख लक्षात ठेवलेली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी या तारखेत बदल होत राहतो. तिथीनुसार त्यांनी 11 जानेवारीलाच वर्धापन दिन साजरा केला, अभिषेक सोहळा झाला. ज्याप्रमाणे दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी आपण हिंदू लोक सण साजरे करतो, त्याचप्रमाणे तिथीनुसार 11 जानेवारी 2025 रोजी राम मंदिराचा देखील वर्धापन दिन साजरा केलेला आहे. पण ज्यांना 11 जानेवारीला माहीत नसेल, बऱ्याच लोकांनी 22 जानेवारीच गृहीत धरलेला असेल, त्यांच्याकडून काही सेवा करायच्या राहून गेलेल्या असतील, तर ते लोक 22 जानेवारीला देखील प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवा करू शकता. तर 22 जानेवारीला ज्यांना कोणाला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठे सोहळ्याचा वर्धापन दिनाच्या काही सेवा करायच्या असतील, तर नेमक्या काय सेवा करायच्या असा प्रश्न पडला असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त घरी काय सेवा करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्रीराम असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. खूप साऱ्या लढ्यांनंतर यशस्वीरित्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या नगरीत प्रभू श्री रामचंद्र विराजमान झाले. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाला होता. तर या सोहळ्याला आता 1 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. त्यामुळे वर्धापन दिन देखील आपण दिवाळीसारखा साजरा करायचा आहे. ज्याप्रमाणे राम मंदिराचं जी काही प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला, तो सोहळा आपण प्रभू श्री रामचंद्रांची दिवाळी म्हणून साजरी केली, तसंच आपल्याला वर्धापन दिन देखील साजरा करायचा आहे. तर आपण ज्याप्रमाणे मागच्या वर्षी ही दिवाळी साजरी केली होती, घरोघरी आपण दरवाजांमध्ये दिवे लावले होते, फटाके फोडले, त्याचप्रमाणे श्रीराम ज्योत लावली, त्याप्रमाणे यावर्षी देखील आपण सेवा घरी करू शकतो. त्यामुळे प्रभू श्री रामचंद्रांची कृपा देखील आपल्यावरती होईल. बरेच लोक अयोध्येत जाऊन प्रभू श्री राम मंदिराचं दर्शन घेऊन आले असतील, तर तुम्ही देखील अयोध्येला जाऊन दर्शन घेऊन आला का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला जर श्रीराम ज्योत लावायचे असेल प्रभू श्री रामचंद्रांसाठी, तर 21 जानेवारीला संध्याकाळीच तुम्ही एका मंगल कलशामध्ये अक्षता भरायच्या आहे. त्यासाठी थोड्या अक्षता घ्यायच्या, कलश भरेल एवढ्या, त्यांना थोडीशी हळद लावून त्या पिवळ्या करून घ्यायच्या. त्यासाठी तुम्ही जशी पूजा मांडतो त्याप्रमाणे पाटावरती आपल्याला पूजा मांडायची आहे. पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची, खाली हळद कुंकू अक्षता व्हायच्या, त्याच्यावरती पाट ठेवायचा, पाटावरती भगव्या किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं. त्याच्यावरती तुमच्याकडे प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा. गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची. कलशामध्ये अक्षता भरलेल्या असतात, त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आणि एक दिवा लावायचा आहे. ज्योत म्हणजे आपल्याला एक अखंड दिवा लावायचा आहे. तो आपल्याला संध्याकाळी लावल्यानंतर 22 जानेवारीला पूर्ण दिवसभर चालेल अशी त्याच्यामध्ये वात घालायची, तेल घालायचं आणि तो कलश देखील आपण पाटावरती ठेवायचा आहे. कलश ठेवल्यानंतर जो आपण ज्योत लावलेली आहे, अखंड दिवा लावलेला आहे, त्याने त्या कलशाला ओवाळून घ्यायचं. प्रभू श्री रामचंद्रांचं नामस्मरण करायचं, पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची आणि तो जो कलश आहे अक्षतांचा, तो एका लाल वस्त्रामध्ये गुंडाळून झाकून ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला त्या कलशातील अक्षता एका डिशमध्ये ओतून घ्यायच्या आहे आणि त्या अक्षतांच्या साहाय्याने त्या पाटावरती श्रीराम असं नाव तयार करायचं आहे अक्षतांपासून. आणि त्यानंतर तुम्ही तिथे बसून श्रीराम रक्षा स्तोत्र वाचायचं आहे, प्रभू श्री रामचंद्रांचं नामस्मरण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा, गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. जी फळं असतील ते देखील तुम्ही नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचं आहे. पाणी ठेवायचं.
तुम्हाला त्या सर्व पूजेला धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही वर्धापन दिनी ही सेवा करू शकता। आता तुम्हाला जर प्रत्यक्ष कृती बघायची असेल तर मागच्या वर्षी मी या कृतीसह व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तसं बघून तुम्ही यावर्षी देखील वर्धापन दिनाच्या दिवशी 22 जानेवारीला पूजा नक्की करू शकता। इतर तुम्ही वर्धापन दिनाच्या दिवशी श्रीराम श्रीराम या नावाचा जप करू शकता। त्यानंतर तुम्ही एखाद्या वहीवरती श्रीराम 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 असं नाव तुम्ही लिहू शकता। दिवसभर तुमच्याकडून शक्य होईल तितक्या वेळेस तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांचं नामस्मरण करायचं आहे। 11 वेळेस श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकता। तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करायचं आहे। या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे। जवळपास राम मंदिर असेल तर तुम्ही तिथे दर्शनाला जाऊ शकता, शक्य असेल तर तुम्ही अयोध्येला जाऊन देखील दर्शनाचा लाभ घेऊ शकता। जर तुमची इच्छा असेल, तुमचं प्लॅनिंग सुरू असेल अयोध्येला जाण्यासाठी, तर तुम्ही वर्धापन दिनानिमित्त देखील प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकता। तुम्ही जर श्रीराम ज्योत लावली, अक्षतांपासून श्रीराम नाव तयार केलं, तर ती पूजा तुम्ही 22 जानेवारी नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जानेवारीला उचलायची आहे। तिची उत्तर पूजा करायची आहे। ज्या अक्षता तुम्ही बनवलेल्या असतील पिवळ्या, तर त्यांना तुम्ही हळदच लावायचे आहे, कलर लावायचे म्हणजे त्या हळदीचा म्हणजे त्या पिवळ्या अक्षतांचा तुम्ही भात तयार करून खाऊ शकता किंवा त्यांची खीर बनवू शकता। इकडे तिकडे टाकून न देता तुम्ही त्याचा खाण्यासाठी वापर करायचा आहे। त्यामुळे पिवळा कलर न लावता हळदीने त्या अक्षता आपण पिवळ्या करायच्या आहे। बाकी जे फळं वगैरे असतील ते तुम्ही खाऊन घ्यायचे। गणपती बाप्पा रामांचा फोटो ते त्यांच्या जागेवरती ठेवून द्यायचा आणि अशा पद्धतीने उत्तर पूजा करून तुम्ही 22 जानेवारीला ही पूजा करू शकता। 22 जानेवारी 2024 रोजी आपण ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांची राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला त्यावेळेस जशी दिवाळी साजरी केली तशीच यावर्षी देखील साजरी करायची आहे। बऱ्याच लोकांनी 11 जानेवारीला देखील सेवा केलेल्या असतील, नसतील केल्या तर ते लोक 22 जानेवारीला देखील सेवा करू शकता, कारण तिथीनुसार लोकांना माहीत होणं थोडंसं अवघड आहे। त्यामुळे 22 जानेवारी तारीख ध्यानात ठेवून ज्यांना करायच्या असतील सेवा ते लोक 22 जानेवारीला अशा प्रकारच्या सेवा करू शकता। आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही श्रीराम ज्योत नाही लावली, बाकी काही नामस्मरण नाही केलं, श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठण नाही केलं, 22 जानेवारीच्या दिवशी तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाने गोरगरिबांना दानधर्म केलं, अन्नदान केलं, तर ही देखील एक खूप मोठी सेवा आहे। त्यामुळे तुम्हाला बाकी घरात काही बसून सेवा करणं शक्य नसेल वेळेअभावी, तर तुम्ही छोटं दानधर्म केलं तरी देखील त्याचं तुम्हाला खूप फळ मिळेल। प्रभू श्रीरामचंद्र देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील। प्रभू श्रीराम मंदिर आपल्या सर्वांसाठी, आपल्या प्रत्येक हिंदू लोकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे आपण 22 जानेवारी 2024 रोजी मागच्या वर्षी जशी दिवाळी साजरी केली तशी यावर्षी देखील साजरा करण्याचा प्रयत्न करा। तुमच्या नातेवाईकांना देखील आठवण करून द्या की राम मंदिराचा वर्धापन दिन आहे, प्रभू श्रीरामचंद्रांसाठी दिवाळी साजरी करा। तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभू श्रीराम मंदिराच्या, अयोध्येच्या राम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त घरी काय सेवा करू शकतो की ज्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा आपल्यावरती होईल याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांच्या व्हिडिओसाठी बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम असं जरूर लिहा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।